3 दिवसापूर्वी विशाळगडावर दंगल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। संभाजीराजे यांनी पुकारलेल्या अतिक्रमण मुक्ती आंदोलनाप्रसंगी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित गट असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आला। दंगल पूर्वनियोजित होती यात कोणतीही शंका नाही। जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांचे फार मोठे अपयश असून निष्काळजीपणा आहे। संबंधित विभागाचे DYSP व पोलीस निरीक्षक यांना निलंबित करावं। जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांची या गंभीर प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मागण्यांचं निवेदन आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, आपण पिक्चरच्या आधी म्हणतो आपण नवीन पिक्चर काढायला आपण जे ट्रायल घेतो ती ट्रायल आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही जी दंगल झालेली आहे ती राज्य शासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचा पूर्वनियोजित गट आहे। यांनी ठरवून ही दंगल केलेली आहे। अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे, त्यात काही कुठे शंका नाही आहे, पण अतिक्रमण सुद्धा दंगलीच्या आधी काढू शकले असते, परंतु त्यांना कुठल्याही महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे, दगदग ठेवायचा आहे, कधी हिंदू मुस्लिम करायचे। विकासाच्या मुद्द्यावर कुठलेही मुद्दे नसल्या कारणानं आपण लोकसभेमध्ये मोठा फटका बसला या लोकांना, म्हणून कोल्हापूर त्यांनी अनेक वेळा टार्गेट केलेलं आहे। ते टार्गेट आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर कधीही त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आहे। भविष्यामध्ये ह्या जबाबदार जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांची निवृत्त न्यायाधीशातर्फे चौकशी केली पाहिजे, नाही तर भविष्यामध्ये तरुणांची माती बडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कोल्हापूरचं वातावरण बिघडून जाईल। यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, संजय चौगले, सुजित मिंचेकर, रविकिरण इंगवले, प्रतिमा उतोरे, स्मिता सावंत आदी उपस्थित होते।